नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी सरळ सेवा भरती धर्मादाय आयुक्तालय भरती 2025च्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, करंट अफेअर, जी के विषय अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्यात आलो आहोत। हा क्वेश्चन बँक अत्यंत महत्त्वाचा बँक आहे आणि 1 तारखेपासून आपण कंबाईनचा पण याच्यासोबत रेग्युलर सराव करणार आहोत। तर मित्रांनो, उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे? खालीलपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे? तर महाराष्ट्र हे राज्य, बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोयना वन्यजीवन अभयारण्य हे कोणत्या राज्यात आहे? कोयना वन्यजीव अभयारण्य हे कोणत्या राज्यात आहे? तर महाराष्ट्र या राज्यात आहे, बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघटनेचे UNO मुख्यालय कोठे आहे? संयुक्त राष्ट्र संघटनेचे UNO मुख्यालय कुठे आहे? तर न्यूयॉर्क, अमेरिका या ठिकाणी आहे, सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोकणातील नद्यांचा टिंबटिंब हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे। कोकणातील नद्यांचा टिंबटिंब हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे, तर सह्याद्री हा पर्वत, ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान टिंबटिंब खिंड आहे, तर पालघाट हा खिंड आहे, पालघाट, सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोणत्या देशाच्या मदतीने जायकवाडी प्रकल्प तयार करण्यात आला? कोणत्या देशाच्या मदतीने जायकवाडी प्रकल्प तयार करण्यात आला? तर जपान या देशाच्या, सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे मित्रांनो, जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी प्रकल्प हा गोदावरी या नदीवर आहे, तर या ठिकाणी बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे, गोदावरी या नदीवर आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहणार आहोत आपण 8 नंबरचा मित्रांनो, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच वृंदावन ग्राम योजना आणि गीता भवन प्रकल्प सुरू केला? तर मध्य प्रदेश या सरकारने, सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे मित्रांनो, पहलगाव दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसा याला मारण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले होते? ऑपरेशन महादेव हे ऑपरेशन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसा यांना मारण्यासाठी राबवले होते, डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, निसार ही संयुक्त मोहीम नासा आणि इस्रोने केव्हा प्रस्थापित केली? निसार ही संयुक्त मोहीम नासा आणि इस्रोने केव्हा प्रस्थापित केली? तर 30 जुलै 2025 रोजी, ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, राज्यात शाश्वत शेती दिन केव्हा साजरा करण्यात येणार आहे? राज्यात शाश्वत शेती दिन केव्हा साजरा करण्यात येणार आहे? तर 7 ऑगस्ट या दिवशी राज्यामध्ये शाश्वत शेती हा दिवस साजरा करण्यात येणार आहे, डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोणाचा जन्मदिन हा राज्यात शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे? तर MS स्वामीनाथन यांचा जन्मदिवस म्हणून शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे, सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, देशातील पहिले मातीचे धरण कोणते? देशातील पहिले मातीचे धरण कोणते? तर गंगापूर हे देशातील पहिले मातीचे धरण आहे, गंगापूर, बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? तर डॉल्फिन, गंगा नदी हा आहे, ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतीय पर्वत शिखरामध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते? भारतीय पर्वत शिखरामध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते? तर K2 हे आहे, ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारत कोणत्या शहरात मलबार नौदल सराव 2024 आयोजित करतो? तर विशाखापट्टणम या शहरामध्ये, बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे मित्रांनो, माळशिरस तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? माळशिरस तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे, ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे।
प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, मंठा नावाचा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? मंठा नावाचा तालुका जालना या जिल्ह्यामध्ये आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा मित्रांनो, एडिया हनाते या कन्नड पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? एडिया हनाते या कन्नड पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? तर बानू मुस्ताक. एडिया हनाते या कन्नड पुस्तकाच्या लेखिका बानू मुस्ताक हे आहेत. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहणार आहोत आपण 20 नंबरचा मित्रांनो, भारतामध्ये एकूण वारसा स्थळे किती आहेत? भारत देशामध्ये एकूण वारसा स्थळे किती आहेत? तर 44 इतके भारत देशामध्ये एकूण वारसा स्थळे आहेत. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे मित्रांनो, दरवर्षी खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक ब्रेल दिन साजरा करण्यात येतो? दरवर्षी खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक ब्रेल दिन साजरा करण्यात येतो? तर 4 जानेवारी. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतामधील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी काम कोणती संस्था करते? भारतामधील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी काम कोणती संस्था करते? केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ही संस्था भारतातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी काम करते. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील चिंचोळी औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? सोलापूर जिल्ह्यातील चिंचोळी औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे? तर होजिअरी या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील टिंबटिंब हा पट्टा खजिनावर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील टिंबटिंब हा पट्टा खजिनावर आधारित उद्योगावर प्रसिद्ध आहे. तर नागपूर चंद्रपूर हा पट्टा. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे मित्रांनो, राज्यासाठी विकास आयुक्त म्हणून कोणाला ओळखले जाते? राज्यासाठी विकास आयुक्त म्हणून कोणास ओळखले जाते? तर मुख्य सचिव यांना राज्यासाठी विकास आयुक्त म्हणून ओळखले जाते. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे मित्रांनो, जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्यात कोणत्या प्रकारच्या स्थलांतराचे प्रमाण जास्त आहे? तर ग्रामीण भागातून ग्रामीण भागात. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे मित्रांनो, पंचायत समिती आपले अंदाजपत्रक कोणाकडे सादर करते? पंचायत समिती आपले अंदाजपत्रक कोणाकडे सादर करते? तर जिल्हा परिषद यांच्याकडे पंचायत समिती आपले अंदाजपत्रक सादर करते. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणती संस्था महाराष्ट्रात कार्यरत नव्हती? पुढीलपैकी कोणती संस्था महाराष्ट्रात कार्यरत नव्हती? तर पोर्तुगीज मिशनरी सोसायटी ही संस्था महाराष्ट्रात कार्यरत नव्हती. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे मित्रांनो, घटना दुरुस्तीची पद्धत कलम टिंबटिंबमध्ये देण्यात आली. घटना दुरुस्तीची पद्धत कलम टिंबटिंबमध्ये देण्यात आली. 368 मध्ये घटना दुरुस्तीची पद्धत कलम 368 मध्ये देण्यात आली. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, टिंबटिंब रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले म्हणजे स्वीकारले. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.